नमस्कार. आपण पाहत आहात डहाणू वितरण न्यूज नेटवर्क. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाण्याचा गंभीर अभाव, रुग्णसेवा धोक्यात. तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आज मूलभूत सुविधांच्या अभावामुळे चर्चेत आलं आहे. अनेक वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या या आरोग्य केंद्राची इमारत मध्यंतरी गळतीमुळे खराब झाली होती. त्यानंतर तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. मात्र आता या आरोग्य केंद्रासमोर पाण्याच्या तीव्र टंचाईचे संकट उभे राहिलेले आहे. उधवा शिदापाडा येथून ज्या दवाखान्यासाठी पाणीपुरवठा करण्यात आला होता, परंतु सुमारे 8 महिन्यांपूर्वी या पाईपलाईनवर अतिक्रमण करून पाणी घेण्याचा प्रयत्न झाल्याने आरोग्य केंद्रात अत्यंत कमी दाबाने पाणी पोहोचत आहे. परिणामी डॉक्टर आणि परिचारकांच्या निवासस्थानी पाणी मिळत नाही. एवढंच नाही तर दवाखान्यातील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सुविधा नसल्याने रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. या गंभीर समस्येबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाने वारंवार ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार केला, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो आहे. आरोग्य केंद्राच्या विस्तीर्ण जागेत वृक्षारोपण करण्यात आलेलं नाही. अशा परिस्थितीत डॉक्टर आणि परिचारिका प्राथमिक उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा कशी देत असतील, हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पाणीपुरवठ्याची समस्या सोडवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होते आहे. तलासरीवरून आमचे प्रतिनिधी गोविंद गावित यांचा खास रिपोर्ट. मित्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण प्राथमिक आरोग्य केंद्र उधवा या ठिकाणी आपण आलेलो आहोत. ही इमारत आहे आणि या ठिकाणी आपण चौकशी केली असता या दवाखान्यामध्ये गेली 8 महिन्यापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाण्याची सुविधा नाही आणि ही पाण्याची सुविधा या नजीकच्या सिंधापाड्यातून पाईपलाईनद्वारे केलेली होती. परंतु 8 महिन्यापूर्वी ती पाईपलाईन मध्ये तोडून कुठल्या इस्मानी तिकडनं पाणी नेलेलं आहे आणि त्यामुळे दवाखान्याला पाणी पुरवठा होत नाही. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रोज 70 ते 80 लोक या ठिकाणी ग्रामपंचायत अजिबात लक्ष देत नाही. त्याचपणे पंचायत समितीकडे कानाडोळा करते आणि अशा पद्धतीने जर या ठिकाणी ग्रामीण या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती, गट विकास अधिकारी कोणीही लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे डॉक्टर आहेत त्यांची पण कुचंबना होते, सिस्टर आहेत त्यांचीसुद्धा कुचंबना होते आणि अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी रुग्णांना सेवा कशा पद्धतीने द्यायचा असाही मोठा या ठिकाणी प्रसंग आहे. या ठिकाणी एक पेशंट आलेला आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. या ठिकाणी आपलं नाव? माझे नाव भरत माहेकडू, उधवा दलवीपाडा येथेचा रहिवासी आहे. भरत कडू, आपण कशासाठी इथे आलेलो होते? मी इथे माझी पोरगी बिमार आहे, तिला मी घेऊन आलेला आहे इथे पेशंट म्हणून. हां, मग इथे पिण्यासाठी काही पाण्याची वगैरे व्यवस्था आहे का? नाही नाही, काहीच नाही इथे, काहीच नाही, म्हणजे काही व्यवस्थाच नाही आहे इथे. खास असायला पाहिजे परंतु कोणी लक्ष नाही देत, त्याच्यामुळे काहीच नाही. शिवाय इथे पेशंटला काहीच नाही, फार म्हणजे तकलीफ होते पेशंट नाही. या ठिकाणी रुग्ण येतात परंतु ग्रामपंचायत अजिबात लक्ष देत नाही. खरं तर या ठिकाणी त्यांना पाणी पिण्यासाठी, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी पिण्यासाठी व्यवस्था करायला पाहिजे. परंतु या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असेल किंवा हे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, या ठिकाणी अधिकारी वर्ग लक्ष देत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी डॉक्टरसुद्धा काय करणार अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे. पत्रकार गोविंद गावित.